नमस्कार सगळ्यांना, जय शिवराय. तर आज 2 दिवस झाले आपण व्हिडिओज नाही टाकले आणि काही नव्हतं व्हिडिओला. आणि आम्ही आज 2 दिवस झाले बागात पण नाही गेलो. बागात जायचं आहे आज. तर मी आज सगळं 2 दिवसामध्ये कांद्याचं काम जे आहे ते इथलं सगळं क्लिनिंगचं करून घेतलं. इथे इतका पसारा झाला होता खूप. 2 दिवसामध्ये ना सगळं काम कंप्लीट केलं. आज मस्त इतकं सुंदर असं ऊन पण पडलं आहे. आणि त्या दिवशी पाऊस काय थोडाच झाला, रात्री थोडासाच झाला होता. हे बघा, मी याचं गाडीचं जे शेड आहे ते पण इतकं क्लिनिंग करून घेतलं मस्त. आणि थोडेसे कांदे ओरले होते ते वाळत घातले. आणि आपलं जे खराब कांदे होते ते पण विकले. आतमध्ये गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. आता राहिले आपले एवढे बाकीचे. आज थोडंसं ऊन मस्त पडल्यामुळं शेडनेट जे आहे ते वर करून दिलं आहे पोते. तर आपले हे जे टोकर एवढे बाकी राहिले अजून डाळिंबाचे जे आहे ते. तरी ते सगळं दुसऱ्यांचं आणून ठेवलेलं आहे, रोटरी वगैरे, ट्रॅक्टर वगैरे. तर अजून मला शेडमधली क्लिनिंग करायची आहे. किल्लारला आणि वस्त्राला बाहेरच खायला दिलं आहे. हे बघा, दोघं मायलेक बाहेरच आहे. आणि इकडे हिच्या चालू आहे धारा काढायचं काम, दूध काढायचं. यांचे दाणे झाले खाऊन बोकडांचे. अजून मला त्यांच्या जवळची क्लिनिंग करायची आहे. वासरीला पण अजून दूध प्यायचं बाकी राहिले, दूध काढता येते. तर हे बघा, आता चांगल्या प्रकारे ती दूध पण काढून देते. कासीची जी सूज होती ती पण वसरली. हे बघा, सूज वगैरे काहीच राहिली नाही. तर संध्याकाळपेक्षा सकाळी ती जास्त दूध देते. तर असं एक टाईम राहतो, सकाळी जास्त देते किंवा संध्याकाळी. तर ती बादली ठेवून नाही काढून देते, एकाच हाताने काढावं लागतं तिचं दूध. दोन्ही हाताने म्हटलं तर ती लगेच उड्या मारते. तिला लगेच चारा पण टाकलेला आहे खायला. तर हे बघा, आम्ही आज खूप उन्हात आलो बागेमध्ये. आता एक सरी झाली काढून. आज 11:30 वाजताच आलो होतो. आणि आज सकाळी लवकरपासून ऊन पडलेलं आहे आणि चटका खूप आहे. तर आलो होतो, एक सरी झाली काढून. तर जे आपण रोपाला पाणी भरलं होतं ते पण आता वाळलं आहे. परत आंबावणी द्यावंच लागेल. तर मित्रांनो, कटिंग परत चालूच आहे आपल्या अजून पण, कारण की तिला वेळच लागतो एक एक फांदी काढायची त्याच्यामुळं. आणि 1-2 जणांचे कमेंट्स होते की पहिल्यापासून डाळिंबाचं संपूर्ण माहिती टाकत आला. तर आपण आता तेच करणार आहे. आता ज्यावेळेस कटिंग होईल त्याच्यानंतर पुढची जी हे प्रोसेस ती चालू होईल. आपण बाग टोटल ऑर्गॅनिकवर घेतो आहे. पहिल्यांदा आपण गावठी खत टाकलं, त्याच्यावर दुसरं काही दिलं नाही. आता त्याच्यानंतर जे औषधं किंवा खतं वगैरे ते सगळे ऑर्गॅनिक आहे. तसंच पुढं चालू तसं तुम्हाला आम्ही सांगू. तर झाडांची परत तेच म्हणजे कमेंट्स येत आहे की व्हरायटी कोणती किंवा काय. तर मी भरपूर वेळा सांगितले का सोलापूर सुपर भागवा म्हणून व्हरायटी, चांगली व्हरायटी. पूर्ण माहिती काढूनच आपण ती केली. तर आता कटिंग वगैरे चालू, सिंगल खोड पद्धती. मी याच्या पहिले पण बोललो आहे. तर बघू आता कसं होतं काय. तर चला, आता आम्हाला जायचं थोड्या वेळाने एक सरी अजून काढून घरी. तर हे बघा, आलो आम्ही दुपारी घरी. तरी 3 वाजले तर आम्हाला घरी यायला. कटिंग करून 2 जे आहे त्या सऱ्या करून कटिंग करून घरी यायला भरपूर वेळ लागतो. तर कटिंग करून आलो घरी आणि आता इव्हनिंगचा टाईम झाला आहे, गायांचं आवरायचं आहे. तर असं काळोखी वातावरण झालं आहे, असं वाटतंय पाऊस खूप पडेल. हे बघा, आपली सोयाबीन जी आहे ती पिवळी झाली मस्त, आता काढायला येईल.
तर बहुतेक अजून भरपूर पानं जे आहे ते हिरवे, थोडेसे जे आहे ते पिवळे झाले. तर सोयाबीन पण 15-1 दिवसामध्ये काढायला येऊ शकते. तर आता सगळे कामं हे जवळपास आलेच आहे, म्हणजे उरकतच झाले आता. कारण की कांद्याचं काम तर कंप्लीट होतच झालं आहे, काही नाही आता 2-1 गाड्या भरतील आणि आपलं बागाचं काम होतच आलं आहे. बागाचं काम आता हे कंटिन्यू चालूच राहणार आहे. औषधं वगैरे मारणं, खादी मारणं, उळं टाकलेलं आहे त्याच्यामध्ये, निंदणं वगैरे ते काम तर चालूच राहणार आहे. त्यामुळे त्याचं काही नाही. का बरं पळाले ते? माझ्यामुळं पळाले कधी, ताण लागली होती हो म्हणून पळाले. एक बादलीमध्ये पाणी पित आहे. हे दुसरं पण जाऊन आलं, त्याच्यासोबत कशी मस्ती करेल बरोबर. तर इव्हिनिंगच्या टायमिंगला त्यांना पण सोडलेलं असतं मस्त. दुपारी ना खूप ऊन होतं, त्यामुळे त्यांना काही बाहेर वगैरे काढते नाही. आता 2-3 दिवसापासून खूप ऊन पडायला लागले, त्याच्यामुळे त्याला किती तहान लागली. घे पिऊन, घे पाणी, घे पिऊन. तो डायरेक्ट घरात जातो, त्याला थांब, येऊ नको, थांब. त्याला बाहेर काढायचं, हा घरात येतोय का रे? चल इकडे. कसं जाशील? कसं दरवाजा, चल हो बाहेर पण. अरे बघा, वासराला परत बांधून दिलं खिल्लारला, आणि वासराला आतमध्येच ठेवायचं आहे. आणि हे दोघांना पण मध्ये सोडलं. तिकडून ना दरवाजा उघडा असला काय ते बाहेर यायचे, त्यामुळे मग आता हिला आतमध्ये दूध काढायचं असतं, त्यामुळे आतमध्ये घेतं मिल्किंगसाठी. तिची ती मोरकी डोक्याच्या खाली आली, त्यामुळे अशी करते, ती खाली वागते. ती कानातून नजरून आले ते दोघं, निघाला पण. किलरला पण खाऊ घालायचं आहे आता. हिचा आणून टाकलेला असतो आधीच सारा. हे बघा, आम्ही गायांचं कामावरून परत आलो होतो कटिंगला. कटिंग झाली, आता घरी चाललो आहे. तर तुम्हाला जाता जाता मी काहीतरी दाखवते पण. तर मित्रांनो, एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली. मी जसं पहिल्यापासून सांगत आलो, जे जे आपल्याला बागाविषयी कळतंय, तर कटिंग करताना कुठले स्टेजचे झाडं असले तर झाड कट करताना पावसाळ्याचं जर वातावरण असेल तर पावसामध्ये झाड कट करू नका. कारण की ते कट केल्यानंतर तिथं नक्कीच तिथं जखमा तयार होतं. तर तिथं जर ओलं राहिलं, म्हणजे पाणी वगैरे पडून, तर तिथं बुरशीचं प्रमाण वाढतं. त्याच्यामुळं झाड कट करताना समजा ऊन वगैरे पडतंय तरच झाड कट करा. कारण कट केल्यानंतर ऊन असलं तर तिथं ते वाळून जातं, तिथले जी जखम आहे ती ऑटोमॅटिकली भरून जाते. ही गोष्ट लक्षात काळं घ्या. काळं जे असतं ते आणि झाडं होतं मग. कटिंग झाल्यानंतर बुरशीनाशक आणि एक कीटकनाशकाचा हात घेऊन टाका, जेणेकरून ती बुरशी वगैरे तिथं जे तसं आपल्या म्हणजे त्वचेवर कट पाडल्यानंतर ज्या पद्धतीने बॅक्टेरिया होतं तसंच त्याचं सेम कंडिक्शन आहे, की जर कट झाल्यानंतर ते जर वाळलं नाही तर ओलंच राहिलं तर तिथं नक्की बॅक्टेरिया पडतो. त्याच्यामुळे सगळी कटिंग झाल्यानंतर एक तर ऊन असतानाच कटिंग करा, कुठल्याही स्टेजला असू द्या. दुसरी गोष्ट, कटिंग झाली एक बुरशीनाशकाचा आणि एक कीटकनाशकाचा हात घेऊन टाका. आता पावसाचे उघडं नाही, त्याच्यामुळे आपण कटिंग फास्ट करू राहिलो. त्याच्यानंतर जे पुढचे काय असेल त्या गोष्टी तुम्हाला आपण सांगत चालू. चला मी तुम्हाला काहीतरी दाखवते. दाखवू द्या ना मला. काय तर हे बघा, हे आलंय त्याला चक्की,
मोठी एक इकडे पण आली मोठी. तर मध्ये एक आहे बघा झाडाला 3-4 चक्के लागले. मोठ्या नाही होईल एवढं होऊन द्यावं लागतं ते गाडी.